मुलांचं हायर एज्युकेशन करताय, पण त्याआधी सर्वात महत्वाची गोष्ट माहिती आहे काय? जगामध्ये सर्वात जास्त इन्फ्लेशन ज्या गोष्टीचं वाढतंय ते म्हणजे शिक्षण. तर मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी आपण प्रोव्हिजन करत असताना इन्फ्लेशन किती कन्सिडर करतो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. एका न्यूज पेपरचं कटिंग मी दाखवतोय तुम्हाला. याच्यामध्ये 11% शिक्षणाची महागाई वाढते असं म्हटलेलं आहे. आणि मग जर कधी तुम्ही मुलांच्या एज्युकेशनसाठी पीपीएफ मध्ये किंवा बँकेत एफडी करत असणार तर ती खरंच तुम्हाला तेवढे पैसे देईल का? कारण तुम्हाला अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला हवी जिथे 11% जास्त रिटर्न्स मिळतील. साधारणतः एक उदाहरण घेऊ. जर मुलाला आज हायर एज्युकेशनसाठी 50 लाख रुपये लागत असतील, आपल्याला वाटतं पण 50 लाख खूप मोठी अमाऊंट नाही आहे, कारण आज एमएस करायला वगैरे जी मुलं बाहेर जातात त्यांना 50 लाखापासून 1 कोटीपर्यंतची रक्कम लागते. तुम्ही गुगलला सर्च नक्कीच करू शकता. आज 50 लाख रुपये लागत असतील तर 20 वर्षानंतर त्याचं व्हॅल्युएशन 3 कोटीच्याही पुढे जाते. मग तुम्ही एज्युकेशन करताना 3 कोटीचं करता की 50 लाखाचं करता ते खूप महत्वाचं आहे. नाहीतर असं व्हायचं तुम्हाला मुलाला पाठवायचं अमेरिकेत शिक्षणाला आणि दुबईपर्यंतच पैसे संपलेले आहेत. असं नको व्हायला, म्हणून तुम्ही त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायला हवी. 3 कोटीच्या पुढे रक्कम लागत असेल तर मिनिमम जी SIP येते तुम्हाला ती साधारणतः 30-35 हजार रुपयाच्या आसपास येते, जर तुम्हाला 3-3.5 कोटी रुपये पाहिजे असतील. तर मुलांच्या शिक्षणावरती रिस्क घेऊ नका, योग्य पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करा. अधिक माहितीसाठी नक्की फोन करा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.